चला नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. 14 जूनला कंबाईन पूर्व परीक्षा गट ब ची पार पडली आणि ही गट ब ची पार पडल्यानंतर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेला आहे. म्हणजे मध्यम ते अवघड ह्या कॅटेगरीमध्ये हा पेपर मोडला जातो. आता ह्यामध्ये जो कट ऑफचा चर्चा चालू आहे ती 48च्या अराउंड आहे. मग आता 48च्या अराउंड आहे, सगळ्यांनाच 48च्या अराउंड पडलेत का? अजिबात नाही. मग असे बरेचसे विद्यार्थी आहेत, ते फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मधले मुलं आहेत. या मुलांना 40च्या अराउंड मार्क हे पडलेले आहेत. आता ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? म्हणजे ज्यांचे 45 48च्या पुढे आहेत, त्यांनी मेन्सच्या अभ्यासात सुरुवात करायची. पण त्यांचे तेवढे मार्क पडले नाहीयेत. ओपन कॅटेगरीमध्ये तेवढे पडले नाहीत आणि कॅटेगरी वाईज पण त्या जवळपास नाहीयेत. मग अशा विद्यार्थ्यांना या 2026 मध्ये पुढे काय करायचं? मग अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता हताश व्हायचं आहे का? नाही. आपण गट ब चा अभ्यास हा पूर्ण केलाय. गट ब साठी जी-केचा जो सेक्शन असतो, तो बऱ्यापैकी आपण वाचून घेतला, डोळ्याखालनं गेलाय आणि त्यामध्ये आपल्याला महारत हासिल झालेली आहे. ओके. मग आता यानंतर करायचं काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ जो आहे, तो आपल्याला सांगतोय पेपर झालाय. आता पुढे काय करायचंय आणि कशावर फोकस करायचा आहे? ग्रुप सीचा आणि ग्रुप सीचा अभ्यास सुरू करू की ग्रुप बीचा मेन्सची तयारी सुरू करू? असा सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येताना दिसून येतो. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कंबाईन गट ब च्या आपल्या मार्कांमध्ये आपल्याला कमी मार्क पडले असतील, तर हताश व्हायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काम, कारण की पुढच्या तयारीला आपल्याला लागायचंय आणि पुढची तयारी फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा इतर अटेम्प्ट वाले असतील, यांनी सुद्धा मेन्सची तयारी सुरू करायची गट ब ची. या का? कारण गट ब मध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या विषयांचा समावेश होतो आणि हा विषय कव्हर करायला तुम्हाला साधारणतः महिना दीड महिन्याचा कालावधी हा नक्की जातो. मग आता हा महिना दीड महिन्याचा कालावधी जातोय हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे. तर यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, की आपल्याला या परीक्षेची तयारी करत असताना आपण सरळ-सरळ इंग्लिश व मराठी विषयांना हात लावायचा आहे. कारण की हे विषय आपल्याला एम-पी-एस-सी ग्रुप सी असेल, सरळ सेवा परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांसाठी हा विषय कंपल्सरी आहे. त्यामुळे आपण मेन्सच्या अभ्यासाला लागलं गट ब च्या, तरी आपला अभ्यास हा उपयोगी होणार आहे. त्यामुळे निवांतपणे अभ्यासाला लागायचं आहे. पुढचा अभ्यास कंटिन्यू करायचा आहे आणि ह्या व्यतिरिक्त गट ब चं आपले मार्क कमी जास्त असले किंवा आपण यामध्ये इंटरेस्ट नसला, तरी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम-पी-एस-सी गट क ची आणि सरळ सेवेच्या या जाहिराती येत आहेत. आणि त्यामुळे आपला अभ्यास आता शिफ्ट कुठे करायचा आहे? या परीक्षांकडे करायचा आहे. 6 महिने गेलेत. पुढचे 6 महिने महत्त्वपूर्ण आहे. मोठ्या जाहिराती या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये येणार आहेत. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे बघा, गट क च्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. गट क च्या संदर्भामध्ये आपल्याला गट क च्या संदर्भामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यामध्ये पहिली जाहिरात जी आहे ती ऑलरेडी आलेली आहे. कोणती? नगरपालिका शरीफ पदावरती बेलीफ आणि लिपिक पदासंदर्भामध्ये बेलीफ क्लर्क मुंबईच्या शरीफ कार्यालयाअंतर्गत जी पद आहेत या पदांसंदर्भामध्ये 20 पदांसाठी 20 पदांसाठी जाहिरात जाहिरात आली आहे. 17 जून ते 10 जुलै पर्यंत फॉर्म भरायचे 2026. ओके. महत्वाची जाहिरात आहे. त्या बिलीफ आणि क्लर्क या पदासंदर्भातली जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. ही ग्रुप सी ची पहिली जाहिरात आहे. लक्ष ठेवा. यासोबत ग्रुप सी मध्ये लवकरच तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. या संदर्भामध्ये 1700 प्लस पद हे यामध्ये समाविष्ट असणार आहे. महत्वपूर्ण आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका नावाचं पद सुद्धा ग्रुप सी कडे येण्याचा चर्चा ही मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. त्यामुळे ते पद सुद्धा इकडं समाविष्ट होऊ शकतं. त्यानंतर एम-पी-एस-सी लिपिक टंकलेखक क्लर्क टायपिस्टची परीक्षा जी घेतली जाते त्याच्या जाहिराती येणार आहे. कर सहाय्यक हा नगरपालिकेतलं पद आहे. महत्वाचं आहे. हे ग्रुप सी मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. महत्वाचं पद आहे. उद्योग निरीक्षक
हे ग्रुप सी मधलं इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर नावाचं पद आहे, याची जाहिरात मोठी असणार आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, टेक्निकल असिस्टन्स, विमा संचालनालय, डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स मधली ही जाहिरात असणार आहे. ही सुद्धा स्वतंत्रपणे ही जाहिरात सुद्धा येणार आहे. त्यानंतर ग्रुप सी च्या संदर्भातल्या ह्या महत्वाच्या जाहिराती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2026 ला याची जाहिरात येण्याचं अपेक्षित आहे. त्यामुळे जे कृषीचा अभ्यास करतात, कृषी सेवकची तयारी करतात, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. त्यानंतर दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर या संदर्भातली जाहिरात ही येत आहे. मुंबई कोर्ट्स जे आहेत, सिव्हिल कोर्ट्स वगैरे या ठिकाणची सुद्धा जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. म्हणजे कोणती? मुंबई कोर्ट. आता हायकोर्टची झाली आहे. याची जाहिरात आलेली आहे. म्हणजे जर कोणी फॉर्म भरला नसेल तर हा फॉर्म भरायला हरकत नाही, तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे ग्रुप सी मध्ये किंवा सरळ सेवेमध्ये या स्वरूपातल्या परीक्षा आपल्याला दिसतात 2026 मध्ये. यातल्या तलाठी भरती 2.0 बॅच करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून रन केली जाते. ऑलरेडी पहिल्या बॅचला प्रचंड असा प्रतिसाद हा विद्यार्थी वर्गाकडनं प्राप्त झाला आहे. आणि ह्या प्रतिसादानंतर आपण फक्त एमपीएससी ला डेडिकेट असलेली ही तलाठी भरती बॅच जी आहे ग्रुप सी च्या अनुषंगाने ही एमपीएससी पॅटर्ननुसार सुरू करत आहोत. यामध्ये तुम्हाला एमपीएससी पॅटर्ननुसार अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. नवीनतम अभ्यासक्रमावर आधारित भर असणार आहे. त्यानंतर महत्त्वाच्या टॉपिक्स कव्हरेज यावर भर असेल. एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे. जवळपास तुम्हाला परीक्षा संपेपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी या ठिकाणी उपलब्ध ही होणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेंटरशिप असणार आहे, डाऊट सेशन असणार आहे. या सगळ्या सुविधा फक्त 699 मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. ही महत्त्वपूर्ण बाब आहे, यावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. या व्यतिरिक्त बघा, सरळ सेवा भरती जी आहे ती एक महत्वाचा सेगमेंट आहे. 2026-27 मध्ये या जाहिराती या पेंडिंग आहेत. या जाहिराती येणार. यातली पहिली जाहिरात जी आहे, सध्या फॉर्म भरणं चालू आहे. कामगार विभाग भरती 18 जून पर्यंत फॉर्म भरायचे. 2026 महत्वाचे आहे. 78 पदासंदर्भामध्ये ही जाहिरात आहे. 78 पदांची ही जाहिरात आहे. महत्वाचे पद आहे. मुंबई आयुक्तालय, नवी मुंबई आयुक्तालय या ठिकाणी ही भरती प्रक्रिया ही केली जाणार आहे. त्यामुळे फॉर्म भरला नसेल तर याचा फॉर्म भरा. गट ब चा आता जे झालं ते विसरा आणि पुढे चालायचंय. पुढचे हे फॉर्म आपल्याला भरायचे आहेत. त्यानंतर नगर परिषद गट क आणि ड संदर्भातली जाहिरात सुद्धा या जून महिन्याच्या अंतापर्यंत, शेवटापर्यंत किंवा जुलै महिन्यामध्ये पहिल्या 10-12 दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आणि ह्या संदर्भामधले सर्व नगर परिषदा, जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी अंतिम जिल्हाधिकाऱ्यांचं अंतिम जे काही टीसीएस आयबीपीएस कडनं ह्या एक्झाम घेतल्या जाणार आहेत, यांच्यासोबत करार हे जवळपास झालेले आहेत. आता फक्त जाहिरात येण्याची वाट बघितली जाते. त्यामुळे ह्या जाहिराती या मोठ्या संख्येने आता येणार आहेत. त्यामुळे लक्ष ठेवा. या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची 2026 ची नगर परिषद भरती बॅच जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. नॉन टेक्निकल सब्जेक्ट सर्व या ठिकाणी कव्हर केले जाणार आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असणारे, त्याला नॉन टेक्निकल सब्जेक्ट असणारे ते सुद्धा या ठिकाणी कव्हर असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाइम, मॉक टेस्ट असणारे, पीडीएफ नोट्स असेल आणि व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत असणार आहे. नोट्स सुद्धा तुम्हाला ऍपमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि ही बॅच सुद्धा तुम्हाला अतिशय अल्प दरामध्ये म्हणजे 699 मध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही. ही बॅच आपल्याला जॉईन करायची आहे. जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये नगर परिषदेच्या जे फॉर्म सुटतील यामध्ये तुम्हाला यश हे नक्की भेटेल. त्यानंतर आरोग्य विभागाची जवळपास 5000 प्लस पदांची जाहिरात येऊ घातलेली. याची सुद्धा जाहिरात कोणत्याही क्षणी नेक्स्ट मंथ मध्ये येऊ शकते. त्यामुळे आरोग्य भरती हा एक महत्वाचा सेगमेंट आहे. याच्या सुद्धा आपल्याकडे बॅचेस चालू आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य सेवक सेविका यांची पदभरती आहे. ग्रामसेवकांची पदभरती ची जाहिरात जवळपास 2500 प्लस जागा यामध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. म्हणजे या संदर्भातली सुद्धा जाहिरात ही येण्याची शक्यता आहे या 2026 मध्ये. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यामध्ये जाहिरातींचा मोठ्या प्रमाणात भडीमार असणार आहे. त्यामुळे हताश न होता आपला अभ्यासाची धार जी आहे ती अजून काय करायची, धारदार करायची आहे. कृषी विद्यापीठ आणि कृषी सेवक या पदांची जाहिरात ही येऊ घातलेली आहे. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पुणे असेल,
कोल्हापूर असेल, सातारा असेल, त्या व्यतिरिक्त नांदेड असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, नाशिक असेल, या सर्व ठिकाणच्या महानगरपालिकेची जाहिराती या प्रसिद्ध होत आहे आणि यांचा सिलेबस सुद्धा रेग्युलर पद्धतीमध्ये आहे. त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला अभ्यासाला चालना ही द्यायची आहे. ओके. या व्यतिरिक्त महत्त्वाचं पद आहे महिला व बालविकास विभाग, ICDS हा तांत्रिक घटक आहे. पण महिला व बालविकास या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदांची जाहिराती येत आहे. ही जवळपास 3,000च्या जवळपास 3 ते 4,000च्या जवळपासची जाहिरात असणार आहे. किती? 3,000 प्लस पदांची जाहिरात यामध्ये असणार आहे आणि यामध्ये वैशिष्ट्य काय असणार आहे? ही जाहिरात जी असेल, ह्या जाहिरातीमध्ये फक्त महिला, पदवीधर महिला पर्यवेक्षकासाठी जाऊ शकतात आणि 12वी पर्यंत ज्यांचं शिक्षण झालंय, त्या मुख्य सेविकेसाठी फॉर्म भरू शकतात. महत्त्वाची जाहिरात आहे. संधी सोडायची नाहीये. या संदर्भामध्ये महिलांनी समाज कल्याण विभागाच्या जाहिराती येऊ घातलेल्या आहेत. मृदा व जल संधारण विभागाच्या जाहिराती येऊ घातलेल्या आहेत. रेशीम संचालनालयाच्या जाहिराती आहे. आदिवासी विभागाची ऑलरेडी जाहिरात येऊन गेली आहे. त्याची आता एक्झाम होणार आहे. जवळपास 400 प्लस जागा आहेत. न्यायालयीन भरती जी आहेत मुंबई कोर्टाची भरती प्रक्रिया ही सुरू होत आहे. त्याचे फॉर्म भरणं चालू आहे मुंबई कोर्टामध्ये. इथं सुद्धा 1300 प्लस जागा या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे इथं पण सोडायचं नाहीये. वखार महामंडळ जे आहेत त्याच्या जाहिराती आहे. वन विभागाची जाहिरात ही लवकरच येऊ शकते. त्यानंतर ग्रामसेवक जी आहे ही महत्त्वाची जाहिरात आहे. 2,500 पेक्षा जास्त पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. त्यानंतर नोंदणी व मुद्रांक जी आहे ग्रुप बी मध्ये हिचा समावेश होतो शक्यतो. या संदर्भातल्या बऱ्याचशा ग्रुप बी मधली पदं आहेत ती इकडे ऍड होणार. गट ब मध्ये ही ऑलरेडी 40 पदं ऍड झाली आहे. पण ह्या व्यतिरिक्त इतरही पदं आहे मुद्रांक विभागातली. या पदांसंदर्भामध्ये सुद्धा जाहिरात ही लवकरच येणार आहे. जवळपास 800 प्लस जागा या ठिकाणी दिसून येतात आणि घाटीमधील GMC मधील भरती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे आरोग्य विभागात भरती 2026 ची करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅचेस या चालू आहेत आणि ह्या बॅचेसच्या माध्यमातून तुम्हाला सर्व तांत्रिक घटक प्लस तुम्हाला रेग्युलर नॉन टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी कव्हर केला जातो आणि हा केवळ किती 699 मध्ये हा उपलब्ध आहे. त्यामुळे संधी सोडायची नाहीये, हताश व्हायचं नाहीये. तुम्हाला सिद्ध करायला बऱ्याचशा एक्झाम या ठिकाणी बाकी आहेत. त्यानंतर रेशीम संचालनालय भरती पेंडिंग आहे. विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व वैद्यकीय अधीक्षक पदांची जाहिरात ही येऊ घातलेली MPSC सरळ सेवेच्या माध्यमातून प्राध्यापक भरती करून घेते. याची सुद्धा माहिती असू द्या. या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही क्वालिफाईड असाल, तुमचं नेट सेट असेल, PhD असेल, तर तुम्ही या परीक्षा या घेऊ शकतात. ओके. यानंतर गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा माध्यमातून हे पद भरली जाणार आहेत आणि या संदर्भात महत्त्वाचे घडामोडी ह्या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ह्या सगळ्या एक्झामच्या जाहिराती 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपण तयारीला सुरुवात केली नसेल तर तयारीला लागायचंय आणि गट ब मध्ये काय झालंय, किती आपला पेपर कसा अवघड गेला, एवढा अभ्यास केला होता, याचा विचार करत बसायचा नाही. वेळ वाया घालायचा नाहीये. आपण अभ्यासाला लागायचं. या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची ग्रामसेवक भरती सुद्धा आहे 2026 ची. यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहे. तांत्रिक घटक सुरू होतोय आता कृषीचा. तो महत्त्वाचा आहे. याची फी सुद्धा किती आहे? 699 एवढीच आपली याची फी आहे. म्हणजे 699 ही आपली स्टँडर्ड फी आहे. या फी मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस इंडिव्हिज्युअल हे उपलब्ध होत आहे आणि हताश व्हायचं कोणतंही कारण नाहीये. या संदर्भामध्ये जर आपण या सगळ्यात परीक्षेत तयारी करत असाल, कामगार असेल, चौकीदार असेल, तलाठी भरती असेल किंवा इतर सर्व सरळ सेवा भरती किंवा ग्रुप सीच्या भरती असतील, या संदर्भामध्ये संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर चालू होत आहे आणि या बॅचेसच्या अंतर्गत आपल्याला तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, नगर परिषद असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल आणि इतर सर्व सरळ सेवांची तयारी आपण करून घेत आहोत. यामध्ये MPSC, TCS, IBPS पॅटर्नचा समावेश असणार आहे. ह्याला सोडून आपण तयारी करतोय का? नाही. ह्या पॅटर्ननुसार तयारी होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असणार आहे. तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, PDF नोट्स असेल, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे
त्यासोबत तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम असेल, मेंटॉरशिप उपलब्ध असेल आणि या सगळ्या सुविधा तुम्हाला फक्त ₹1299 मध्ये करियर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होत आहे. त्यामुळे संधी सोडायची नाहीये. आपल्याला हे सर्व लेक्चर बघायचे, जॉइन करायचे. यासोबत याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे खूप जास्त तुम्हाला फापट पसारा पसरण्याची गरज मध्ये पडणार नाहीये. ओके. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल नक्की विचारू शकतात. ग्रुप बीचा पेपर आपला कसा गेला यापेक्षा आता आपल्याकडे संधी कोणत्या उपलब्ध आहे याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे जे झालं तो इतिहास झाला. इतिहासातून शिकायचं आहे आणि आपल्याला दुरुस्त करायचं आहे आणि 2026 मध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावं हीच इच्छा आहे. त्यामुळे करियर ऑर्बिट अकॅडमी आपल्या ह्या प्रयत्नांना काय देते, बळ देणार आहे आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. या संदर्भात तुम्हाला अधिक काही माहिती लागत असेल तर खाली करियर ऑर्बिट अकॅडमीचा क्रमांक आहे. यावर तुम्ही संपर्क साधू शकतात. 8956366227 हा माझा वैयक्तिक नंबर आहे. या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी उपलब्ध होतील. टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते तुम्ही जॉइन करायची. यासोबत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. बेल आयकॉन ऑन करायचंय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करियर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. त्याला डाउनलोड करायचंय आणि त्यामध्ये सरळ सेवाच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला हवी ती बॅच परचेस करायची. ठीक आहे? चालेल. थँक यू. ऑल द बेस्ट.